सोहम, मला तुझा विश्वास नव्हता मोडायचा रे. मी फक्त मम्माच्या भीतीपोटी ही गोष्ट कोणालाच नाही सांगितली. प्लीज यार, प्लीज. आता तरी सगळ्या गोष्टी आईवर ढकलू नकोस. या सगळ्यामध्ये तू सुद्धा तितकीच दोषी आहेस. काय ग तारा, तुझं प्रेम आहे ना माझ्यावर? प्रेम आहे की नाही? ते पण सगळं खोटं आहे, नाटक आहे ते पण. सोहम प्लीज, माझ्या प्रेमावर शंका नको घेऊ. तारा, मला खूप वाईट वाटलंय यार या सगळ्याचं. अख्ख्या जगासमोर तुमच्या दोघींचा खोटेपणा उघडकीस आलाय. तुम्हा दोघींना वाटत असेल की या सगळ्यात फक्त वजे घराण्याचं नाव बदनाम झालंय, तर तसं नाहीये. मेहेंदळींचं सुद्धा नाव जोडलं गेलंय त्याला. त्यांचंही नाव बदनाम झालंय. सगळं संपलं. सगळं 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 संपलं. आजवर मी जे नाव कमावलं होतं, घराण्याची प्रतिष्ठा सांभाळली होती, ते सगळं 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 संपलं. पण हे ज्यांनी केलंय ना, माझ्या घराण्याच्या नावाला ज्यांनी पट्टा लावलाय ना, त्यांना सोडणार नाही मी. त्यांना त्यांच्या कर्माची फळं भोगावीच लागतील. सोडणार नाही मी त्यांना. भैरवीजी, यात तुमची स्वतःची चूक आहे. अहो, बदला घेण्यापेक्षा ना स्वतःच्या चुकीचा स्वीकार करा. आणि हो, तुम्ही आज ज्याच्याविषयी बोलताय ना, तो माझा सख्खा भाऊ आहे. कुठलंही वेडवाकडं पाऊल उचलू देणार नाही मी तुम्हाला. बरोबर बोलतोय तो मम्मा. प्लीज, आता तरी काही वेडवाकडं करायचा विचारही करू नको. बास झालं आता.